लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरती महायुती सरकारचा सगळ्यात मोठा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे। यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर त्यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा काय होती तर शिंदे सरकारचा सगळ्यात तगडा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे काय किंवा त्या जी योजना आहे तर ती कशा संदर्भात आहे आणि त्या योजनेत काय काय लाभ मिळणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर मध्य प्रदेशामध्ये ही योजना मागच्या काही दिवसांमध्ये चालू होती, तर त्याचाच अवलंब करून महाराष्ट्रात सुद्धा बहिणीचा सन्मान व्हावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं नाव आहे। तर या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी, पोषणासाठी सुधारणा होण्यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलेली आहे। तर महिलांसाठी इतर अनेक घोषणा केल्या आहेत, पण त्यात ही माझी लाडकी बहीण योजना काय आहे याविषयी जाणून घेऊयात। 26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने लाडली बहन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1000 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत आली व या योजनेमुळे त्यांना मामा, भैया या अनेक नावांनी लोकप्रियता मिळाली। याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे। तर या अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। तर या योजनेअंतर्गत शासनाने 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी वर्षाला 2,50,000 रुपये पेक्षा त्यांची जी वार्षिक आवक आहे ती असायला पाहिजे। म्हणजे काय तर त्यांचं वार्षिक जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे, तरच त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये बँकेमध्ये त्यांच्या नावावरती जमा होतील, तेही या योजनेअंतर्गत। तर या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे। तर या योजनेसाठी नेमकं कोण कोण पात्र आहे हे आता आपण पाहूयात। या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत ज्या वयोगटातील महिला आहेत त्या पात्र असणार आहेत। त्या राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी या योजनेचा खूप मोठा वाटा असणार आहे। तर या योजनेसाठी लाभासाठी काय काय पात्रता असायला हवी हे आता आपण जाणून घेऊयात। सगळ्यात अगोदर लाभार्थी महिला ही महाराष्ट्राचीच रहिवासी असणं आवश्यक आहे, म्हणजे ती महाराष्ट्रामध्येच राहायला असणे आवश्यक आहे। नंबर 2, राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार ज्या महिला आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ पूर्णपणे मिळणार आहे। नंबर 3, किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना त्यांना मिळणार आहे। म्हणजे 21 वर्षांच्या वरील ज्या महिला आहेत आणि 60 वर्षाच्या आतमध्ये ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्या महिलेचं बँकेमध्ये स्वतःच्या नावावरती खातं असणं हे खूप आवश्यक आहे, कारण हा जो निधी आहे किंवा महिलांना जे पैसे मिळणार आहेत ते थेट त्यांच्या नावावरती बँकेत जमा होणार आहेत।
तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तिचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असलं पाहिजे। त्या योजनेसाठी ही पात्रता असायला हवी। तर या योजनेसाठी अपात्र कोण असेल किंवा कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे आता आपण पाहूयात। या योजनेचा या महिलांना लाभ मिळणार नाही तर त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे ज्यांच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरला जातो तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा मग भारत सरकारच्या राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा मग सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। थोडक्यात काय तर तुमच्या घरामधील कोणीही जर सरकारी कामगार असेल किंवा पेन्शन घेत असेल तर त्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जर जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 5, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे ज्यांच्या कुटुंबात खासदारकी किंवा आमदारकी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा मग सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 7, ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे ज्याच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन त्यांच्या नावावरती आहे तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत किंवा मग त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर त्या सुद्धा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर ज्या गाड्या आहेत फक्त ट्रॅक्टर वगळून या संपूर्ण कुटुंबातील कुठल्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर याविषयीची माहिती घेऊयात। नंबर 1, योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल। नंबर 2, लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। नंबर 3, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहत आहात म्हणून तुमचे अधिवासी प्रमाणपत्र किंवा मग जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे। नंबर 4, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे जेव्हा तहसील किंवा सरकारी ऑफिसमधून तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाचा दाखला दिला जातो तर तो दाखला 2.5 लाखाच्या आतमध्ये दिलेला पाहिजे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो। नंबर 5, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे तुमच्या नावावरती बँक खाते असणे गरजेचे आहे आणि त्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। त्याचसोबत पासपोर्ट आकाराचा फोटो असायला पाहिजे। त्याचसोबत रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजे आपण ज्या काही शर्ती किंवा अटी मागच्या थोड्या वेळामध्ये बघितलेल्या आहेत तर त्या संपूर्ण अटी किंवा शर्तीमध्ये तुमचं जे नाव आहे ते बसत आहे असं एका अधिकाऱ्याकडनं तुम्हाला हमीपत्र लागणार आहे आणि ही कागदपत्र अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहेत।
तर आता आपण पाहूयात अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे। योजनेअंतर्गत अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा मग सेतू सुविधा केंद्राद्वारे किंवा मग ऑनलाईन भरले जाऊ शकतात। तर हा संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती फक्त ऑनलाईन आहे। तुम्ही मोबाईलद्वारे किंवा पोर्टलद्वारे किंवा तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्राद्वारे हा अर्ज भरू शकतात। त्यामध्ये नंबर 1, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। नंबर 2, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजेच नागरिक किंवा ग्रामीण आदिवासी तुमच्या गावातील ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे ही माहिती उपलब्ध असणार आहे आणि तुम्ही तेथून अर्ज करू शकता। नंबर 3, वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती सुद्धा दिले जाणार आहे। तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला याची पोचपावती सुद्धा मिळणार आहे। नंबर 4, अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा अर्ज भरण्यासाठी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती फ्री आहे, तुम्हाला कुठल्याही मोबदला द्यावा लागणार नाही। नंबर 5, अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे। म्हणजे काय, जेव्हा अर्ज तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्ही समोर असणे किंवा मग त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे, कारण तुमचा डायरेक्टली फोटो घेतला जाणार आहे आणि ई-KYC केली जाणार आहे। तर तेव्हा तुमच्यासोबत कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असलंच पाहिजे, पण त्या रेशन कार्ड मध्ये त्या स्वतःच्या महिलेचं नाव असलं पाहिजे। म्हणजे ज्या नावाने तुम्ही अर्ज करत आहात ते नाव या रेशन कार्ड मध्ये असलं पाहिजे। त्याचसोबत स्वतःच्या नावाचं आधार कार्ड सुद्धा असलं पाहिजे। तर किती तारखेपासून हा अर्ज चालू होणार आहे किंवा फॉर्म केव्हा भरणार आहे याविषयीची माहिती आता घेऊयात। अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 ला सुरुवात होणार आहे। हे जे अर्ज आहेत ते 1 जुलैला सुरू होणार आहेत। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 15 जुलैपर्यंत आपण हा अर्ज करू शकतो। तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक म्हणजे तात्पुरती तुम्हाला जी यादी दाखवली जाणार आहे ती 16 जुलै 2024 पर्यंत। तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 म्हणजे तुमची काही त्यावरती तक्रार जर असेल तर किंवा मग चुकीची माहिती भरण्यात आली असेल तर तुम्ही 16 जुलै ते 20 जुलै या दरम्यान यावर हरकत नोंदवू शकता। तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी काय आहे, 21 जुलै ते 30 जुलै। म्हणजेच तुमच्या अर्जामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचा कालावधी 21 ते 30 जुलै दरम्यान असणार आहे। याची अंतिम यादी जी तुम्हाला जाहीर होणार आहे ती 1 ऑगस्ट 2024 या दिवशी होणार आहे। लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट पर्यंत बंधनकारक आहे। लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजे 14 ऑगस्ट 2024। तर तुम्हाला निधी केव्हा मिळणार आहे, 14 ऑगस्ट 2024 पासून याची सुरुवात होणार आहे। त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ऑनलाईन पगार म्हटलं तरी सुद्धा चालेल। प्रत्येक महिलेच्या संपूर्ण अटी व शर्तीमध्ये जर तुमचं नाव बसलं तर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला हे 1500 रुपये मिळून जातील। तर हा राज्य सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती जर तुम्हाला पूर्णपणे आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।